एका ऋषींनी विष्णुदेवांना छातीवर लाथ मारली. तेव्हा एका ऋषींनी माझ्या पतीला लाथ मारावी आणि विष्णूंना त्यांच्यावर राग न यावा, विष्णुदेवांना श्राप द्यावा आणि त्यातून महालक्ष्मी चिडल्या आणि त्या तिथून वैकुंठ सोडून त्या करवीर निवासीला येऊन राहू लागल्या. करवीर निवासाला राक्षसांचा थैमान होता. रत्नासूर राक्षस होते तिकडे आणि त्यांचा वध करायला त्यांनी केदारनाथाला, आपल्या उत्तराखंडामध्ये जे केदारनाथ आहे त्यांना हाक मारले आणि ते त्यावेळेला प्रगट झाले आणि आई अंबाबाईंनी, ज्योतिबांनी मिळून त्या रत्नासुराचा वध केला. आणि जेव्हा ते रत्नासुराचा वध करून ती भूमी विहिरीत म्हणजे सर्व राक्षसांना ठार करून, मारून, त्यांचा वध करून, तिथल्या वाईट गोष्टींचा नाश करून जेव्हा दख्खन केदारेश्वर म्हणजे केदारनाथ जेव्हा परतीला निघाले, तेव्हा अंबाबाईंनी सांगितलं की थांबा केदारनाथ, तुम्ही इथेच थांबा. जसं तुम्ही माझ्या रक्षणाला हाकेला धावून आलात, तसे असंख्य भक्तजन तुमचं वाट बघतायत, त्यांचा उद्धार करा आणि तुम्ही इथेच राहा.